नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या सर्वांसाठी एक अपडेट इथे आलेली आहे की जे DMER आणि DHS च्या एक्झाम आहेत, तर हे MPSC कंडक्ट करणार आहे की TCS IBPS कंडक्ट करणार आहे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि काय अपडेट आहे ती जाणून घेणार आहोत. त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. मित्रांनो, अपडेट अशी आहे की आपलं जे महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान जे मंत्री आहेत, ज्यांचं नाव आहे काय, आशिष शेलार, यांनी विधानसभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की ज्यामध्ये मुंबईमध्ये राज्य शासकीय नोकरी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आता द संवर्ग वगळता सर्व पदे हे लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यांचं म्हणणं हे आहे की ग्रुप डी च्या जेवढ्याही पोस्ट आहेत त्या सोडून ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी म्हणजेच गट अ, गट ब आणि गट क या तिघांच्याही ज्या एक्झाम्स आहेत हे कोण कंडक्ट करणार आहे, तर MPSC कंडक्ट करणार आहे. लक्षात घ्या. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल, असे कोण म्हटलं, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिषजी शेलार यांनी सांगितलेलं आहे. सोबतच यांनी सांगितलं होतं की आतापर्यंत 1,20,000 पदांची जी भरती आहे ती झालेली आहे आणि अजून 70,000 जे पद आहेत ते रिक्त आहेत आणि यांची लवकरात लवकर काय घेण्यात येणार आहे, जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि लवकरच आपल्याला हे एक्झाम्स बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, एक्झामची वाट बघू नका, है ना. आपल्याला जर युद्धाला जायचंय तर युद्धाची तयारी ही आधी करावी लागते. आणि मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की एका दिवसात नाही, पण मात्र एक दिवस नक्की होतं, त्या दिवसापर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे. बरोबर. मग विषय हा आहे की सर, आता जी एक्झाम आहे ती MPSC घेईल की TCS घेणार आहे. आता तरी MPSC कडनं कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये. राहिली गोष्ट दुसरी की MPSC घेऊ दे किंवा TCS घेऊ दे किंवा अजून एखादं नवीन आलं त्यांनी जरी कंडक्ट केली, तरी नर्सिंगचा सिलेबस काही बदलणार नाही आणि इतर जे तुमचे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचाही सिलेबस बदलणार नाहीये. सो आपण अभ्यास करत राहायचा आहे. एक्झाम कोणीही घेऊ दे, एक्झाम तर द्यायचीच आहे. एक्झाम मध्ये फील्डच्या रिलेटेडच विचारलं जाईल. असं नाही की आउट ऑफ दी सिलेबस क्वेश्चन येतील, असं होणार नाही. बरोबर. सो मॉरल ऑफ दी स्टोरी इज काय, की लवकरच भरती होणार आहे आणि आपल्या ज्या मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलंय की गट अ, ब आणि क याच्या ज्या एक्झाम्स आहेत या MPSC मार्फत कंडक्ट केल्या जातील, पण MPSC कडनं अजून काही आपल्याला आलेलं नाहीये. सो लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला अजून पण पिक्चर क्लिअर नाहीये. ज्यावेळेस MPSC एखादं प्रॉपर स्टेटमेंट देईल त्यावेळेस आपण समजू की खरंच MPSC येणार आहे. तोपर्यंत आपल्याला कोणालाही सांगता येणार नाहीये. इथे अजून 1-2 त्यांनी सांगितलंय की जो शुल्काचा ताण आहे तो हलका होणार आहे. म्हणजे फी जे आहे, फीजमध्ये तुमची जे फॉर्म फी असते, ती पण काही प्रमाणात इथे कमी केली जाईल. आणि लक्षात ठेवायचं आहे, आपण आपला अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आहे. कारण की लक्षात घ्या, एक्झाम आली, नोटिफिकेशन आलं आणि त्यानंतर मी अभ्यास करतोय, तर काही एक होणार नाहीये, है ना. महिनाभर सिलेबस समजायलाच लागून जातील की काय विचारणार काय. आलं लक्षात. सो अभ्यास जो आहे कंटिन्यू चालू ठेवा. MCQ ची प्रॅक्टिस करत राहा, व्हिडिओज बघत राहा, थिअरी वाचत राहा. ठीक आहे. आणि रिव्हिजन वर मात्र खूप जास्त प्रमाणात फोकस करा. सो ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या DMER आणि DHS साठी प्रिपरेशन करायचं आहे, ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या नॉर्सेट साठी प्रिपरेशन करायचं आहे, तर या दोघांसाठीही बॅचेस अवेलेबल आहेत. जी DMER आणि DHS ची बॅच आहे तिची किंमत आहे ₹10,000, बट सध्या डिस्काउंट असल्यामुळे 2499 म्हणजे 2499 ही फीस आहे. सो जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर या खाली दिल्या गेलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं सीट लवकरात लवकर बुक करायचं आहे. दुसरी माहिती अशी आहे की ही आपली फाउंडेशन बॅच आहे, ज्याला आपण नॉर्सेट बॅच म्हणत असतो. साधारण 6 ते 8 महिन्यांचा हिचा ड्युरेशन असतो. 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी असते.
सोबत तुम्हाला पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज जे कायम आपल्याला भेटत असतं आहे ना, अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक. सोबतच जे ऑलरेडी गेम्समध्ये क्वालिफाईड आहे, ज्यांना 10-15 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहेत, असे फॅकल्टी तुम्हाला इथे राहणार आहे. सो जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. याची जी फीस आहे ही 6,000 आहे. आणि जर हा कोर्स तुम्ही पर्चेस केला, ही जर फाउंडेशन बॅच पर्चेस केली, तर तुम्हाला हा डी-एम-ए-आर आणि डी-एच-एसचा जो क्रॅश कोर्स आहे 2,500 चा हा टोटली फ्री आहे. आय होप सर्वांना समजलं असेल. कोणाला कोणत्याही प्रकारचा डाऊट याच्यामध्ये नसणार आहे. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, मात्र अभ्यास करायला कोणीही विसरू